तर एक मेन गोष्ट सांगू का? तर आजारी पडायचं सगळ्यात मेन कारण म्हणजे बाहेरचं खाणं. सगळ्यात मेन गोष्ट. कारण की कोण कोणासाठी साफ बनवतं? कोणीच स्वच्छ बनवत नाही. तर आजच्या वर्कआउटमध्ये आपण स्किपिंग मारणार नाही आहे, कारण की अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे. तर आज आपण काय करणार आहे, ॲप्स मारणार आहे. ॲपचे वेगवेगळे सेट घेऊ आज. कारण की स्किपिंग स्किप करून टाकू आज. कारण की गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 260वा दिवस आहे. तर 260 दिवस कंप्लीट झाले आपले. तर ग्राउंडवर आलो आज. आज पाऊस तर नाही आहे, पण अंधार जास्त आहे आज, कारण की आपली घरची पण लाईट गेली ती. आता येताना आवरलं थोडंसं. आता लगेच 15-20 मिनिटं झाली लाईट गेली घरची. काय माहिती कनेक्शन कटलं असेल. पण पूर्ण अंधार होता, कॉलनीचा अंधार होता, इकडं अंधार, इकडं पण लाईट बंद केली ती, पण आता लगेच चालू केली वापस. नाहीतर पूर्णच अंधार होता चारी बाजूने. तर चला, करण आज नाही आला. काल मेसेज केला त्याने आजारी आहे म्हणे, पण आता काय माहिती आज येतो का नाही. पावसाळ्यात काय होतं, सगळ्यात जास्त लोक आजारी पडते. कारण की काय माहिती का, खाणं बरोबर, पाणी न पिणं कुठं, तर म्हणजे बरोबर कुठं खाणं, बाहेर जे भेटेल तिकडं खाणं, जसं स्वच्छताने राहणं, जसं म्हणलं तसं खाणं. ह्याच्याने काय होतं, आता करणला बघा आजारी झाला, थोडंसं लक्ष गेलेलं नाही, ग्राउंडला 4-5 दिवस सुट्ट्या पडल्या. 4-5 दिवस सुट्ट्या पडल्यात, पण ते प्रॅक्टिस तर माग गेली तर गेली. त्याच्यानंतर आजारी पडणं, इम्युनिटी पॉवर कमी झाली, तो एक लॉस झाला. प्रॅक्टिसचा एक लॉस झाला, म्हणजे अजून ते 3 दिवसचा लॉस झाला. त्याच्या मागचे परत ते आजारी झाल्यामध्ये त्याचे 7-8 दिवस तो लॉस, म्हणजे 15 दिवस लगेच माग गेला तो. आणि हे आजारी पडा म्हणजे इम्युनिटी पॉवर कमी राहणं, खाणं बरोबर नाही तुमचं, प्रोटीनवालं खायचं नाही, जे म्हणलं ते खायचं, बाहेरचं खायचं, तळलेलं खायचं, अजून जे म्हणलं ते असं, म्हणजे एक नियमात राहायचं नाही. नियमात राहिलं तर काहीच होत नाही पहिली गोष्ट. हां, थोडं सर्दी बी राहते ती गोष्ट की आजारी डायरेक्ट 2-4 दिवस आजारी पडणं, ताप आणि हे ते, ताप येणं बरोबर नसतं. ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळं खा नीट.
तर वॉर्मअप झाला कंप्लीट आता. तर एक मेन गोष्ट सांगू का, तर आजारी पडायचं सगळ्यात मेन कारण म्हणजे बाहेरचं खाणं. सगळ्यात मेन गोष्ट, कारण की कोण कोणासाठी साफ बनवतं, कोणीच स्वच्छ बनवत नाही. मेन कारण त्याचे जे लोक किंवा जे मुलं जास्त बाहेरचं खाते, तेलकट, बाहेरचं तळलेलं, बाहेरचं हॉटेलमधलं जास्त खाते, त्यांचे आजारी पडायचे चान्सेस जास्त असते, जे की डायरेक्ट फक्त घरचं खाते ते. कारण की कोणासाठी चांगलं बनवत नाही, त्याच्यामुळं बाहेरचं खाण्यामध्ये लय हे होतं. आणि कोण तेल बरोबर वापरत नाही, कोण बाहेरचं तळलेलं खाते पण घरचं खात नाही. ह्या गोष्टीमुळं सगळ्यात जास्त आजारी पडायची कारण ह्याचे. पावसाळ्यात तर जास्त पडते. त्याच्यामुळं कोणतं वर्कआउट जर करत असेल तुम्ही, तर काय करा, बाहेरचं खाणं टाळा. पहिली गोष्ट, ज्या दिवशी बाहेरचं खाणं टाळलं तुम्ही, त्या दिवशी तुम्ही 50% हेल्दी राहशाल. कारण की घरचं खाणं असतं, बाहेरचं खाणं ते बाहेरचंच खाणं असतं. त्याच्यामुळे बाहेरचं खाणं बंद केलं तर 50% ओके होऊन जाशाल तुम्ही. आणि त्याच्यानंतर वर्कआउट केला, त्याच्यानंतर 50% ओके होऊन जाशाल. म्हणजे तुमची बॉडी फिट राहते. जो माणूस बाहेरचं डेली खातो तो जास्त आजारी पडतो, आणि जो माणूस बाहेरचं खात नाही, घरचं खातो आणि हेल्दी खातो, तो माणूस कधीच आजारी पडत नाही. मेन ही गोष्ट असते. आणि कसं आहे, कंटिन्यू आजारी पडून 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 बॉडी ही होऊन जाते, सवय होऊन जाते आजारी पडायची, आणि कोणता पण एखादा आजार होऊन जातो आणि माणूस वीक पडून जातो. त्याच्यामुळं आजारी कंटिन्यू सर्दी राहणं, कंटिन्यू काही नाही खोकत राहणं, हे राहणं, ही गोष्ट बरोबर नसते. त्याच्यामुळं हेल्दी राहा, फिट राहा. तर चला आता काय करू, जॉगिंग करू. तर नॉर्मल जॉगिंग आपण केली. आता आजचा वर्कआउट काय ते बघू, चला. जॉगिंग कंप्लीट झाली, तर थोडंसं वॉकिंग करू. तर आज आपण करणार आहे अप्पर बॉडी वर्कआउट. अप्पर बॉडी वरच्या साईडचा कमरेपासून वरती वर्कआउट करणार आहे आज. कारण की लेग वर्कआउट आणि स्किपिंग ते तर मारले होते का 2-3 दिवस आधी, पण आपण अप्पर बॉडीचं वर्कआउट झाले 5-6 दिवस झाले केलंच नाही. तर आज करणार आहे. तर वेट बघायचं ना, ते जुनं वेट आता नवीन लेटेस्ट मध्ये आणलं नाही का आपण वेट. हे बघा, हे हा एकदम परफेक्ट आहे, धरायला पण ओके आणि वेट पण त्याचं परफेक्ट आहे. बाकीचं कसं, आता ते सिमेंटाचा दगड होता, ते खाली ठेवू 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 त्याचे दगड दगड निघून निघून वेट बारीक झालं. हा अखंड दगड आहे हा पूर्ण, हे झिजत नाही, हे मजबूत राहतो. तर चला, ह्यानी काय करा, आपले पहिले वर्कआउट असते 3 वर्कआउट केले ते आपण अप्पर बॉडीचे. 3-3चा एक सेट मारायचा, 3-3चा एक सेट मारायचा. तर ते आज करणार आहे. तर चला, ह्यानी काय होतं, आपली चेस्ट, शोल्डर, ॲप्स असते ना, ॲप्स मारायचे. पण हा अजून एक प्रॉब्लेम आहे. काय झालं, आपण ॲप्स ते मारू राहिलो, पण काय होतं, थोडंसं इथं समोर फॅट आल्यावानी वाटू राहिलं. कारण की स्किपिंग आणि आपलं वर्कआउट कमी थोडासा,
म्हणजे आता लफडा काय उरायला, आपण खाणं जास्त उरायला आपलं आणि वर्कआउट थोडंसं नॉर्मल कमी उरायला. पण एक नाईटचं एक चुकी बदलणे आपल्याला, कारण नाईटचं जे आपण रात्री जेवतो ते थोडंसं जास्त जेवतो, त्याचं थोडं कमी करणं लागेल. कारण की जेवढं तुम्ही कमी जेवशाल रात्री तेवढं पोट साफ होतं सकाळी आणि सकाळी एनर्जी राहते. नाहीतर पचायला 6-7 घंटे लागते एकदा खाल्ल्यावर आपण. एक तर आपण 8 वाजता जेवतो, त्याच्यामुळे 7-8-10 घंटे लागते पचायला. तसं राहतं मग ते पोटामध्ये. त्याच्यामुळे मग ते आपण एक तर तिथं काम नाही कंपनीत एवढं आपल्याला, त्याच्यामुळे बसून राहिलं ना तर अजून त्याचे चरबीमध्ये रूपांतर होऊ राहिलं. त्याच्यामुळे काय करू, थोडंसं खाणं थोडंसं संध्याकाळचं कमी करणं लागेल आपल्याला. तर हे बारीक बारीक पॉईंट लक्षात ठेवून करायचं, नाही तर तुम्ही वर्कआउट करू राहिले आणि खाऊ पण राहिले जास्त, मग ते कळत नाही नेमकी आपण वर्कआउट करू राहिलो, वेट कसं काय वाढू राहिलं, हे मेन आहे. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. तर चला हा वेट घेऊ आता आणि आजचा वर्कआउट काय आहे ते चालू करू.
तर आपला अप्पर बॉडीचा पूर्ण वर्कआउट झाला. याचे आपण मोजले नाही 5-5, 6-6 सेट मारले एकाचे. तर त्याने काय होतं, आपल्या कमरेच्या वरती असते ना, तिने पूर्ण वर्कआउट होतो आहे. शोल्डर बिल्डर, ॲप्स बिप्स, पोटाचा, ट्रायसेपचा, बायसेपचा, बॅकबोनचा, हे सगळ्याचा वर्कआउट होतो अप्पर बॉडीचा. तर चला, हा वर्कआउट झाला कंप्लीट. आता नेक्स्ट वर्कआउट करू. तर त्याच्या आधी 2 मिनटाचा ब्रेक घेऊ, कारण की हार्ड वर्कआउट होता हा. त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट चालू करू. तर आजच्या वर्कआउटमध्ये आपण स्किपिंग मारणार नाही आहे, कारण की अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे. तर आज आपण काय करणार आहे, ॲप्स मारणार आहे. ॲपचे वेगवेगळे सेट घेऊ आज, कारण की स्किप करून टाकू आज, कारण की डेली मारतो आपण. तर आता ॲपचे थोडेसे वेगवेगळे, रेग्युलर तर मारतो ॲपचे सेट आपण 2-2, 3-3. यावेळेस थोडेसे अजून वेगळे मारू. तर चला. ॲप्सने काय होतं माहिती आहे का, आपले पोटाची चरबीने की एक्स्ट्रा फॅट कमी होतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स असते. आपण जे रेग्युलर मारतो ते इथं इफेक्ट पडतो, इथं पडतो. इथलचं साईडची चरबी करायचं ॲप्स वेगळे असते, समोरचे करायचं वेगळं असतं, बेली फॅट कमी करायचं ॲप्स वेगळे असते. वेगवेगळे याने सेटने वेगवेगळा इफेक्ट पडतो आपल्या बॉडीवर. तर चला, आज 2-4 सेट जे रेग्युलरमधले आपले ते करू. तर ॲप्स मारू चला. तर आपण ॲप्स वर्कआउट 3 वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स मारले. एकाचे आपण 5-5, 6-6 सेट मारले ॲप्समध्ये. तर अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे आपला. तर कमरेपासून वरतीच हे आज.
तर तुम्ही बिगनर असला तर कमी कमी सेट मारायचे. आता आपल्याला कंटिन्यू सवय म्हणून आपण मारतो जास्त, पण कमी कमी मारायची सेट. हळूपासून सुरुवात. कधी पण वर्कआउट करायचा ना टेक्निकच असते, हळू कमीपासून हळूहळू वाढवायचा. पेशन्स पाहिजे. एक खटी तुम्हाला वाटतं आता लगेच मारून लगेच ॲप्स आले पाहिजेत, येत नाही. नाही ते तुम्हाला क्रॅम्प येऊन जाईल किंवा मेजर इंजुरी होऊन जाईल. त्यामुळं वर्कआउट हळूहळू वाढवायचा. चला आता रेग्युलरमधले आपले सपाटे राहिले, सपाटे मारू आता. सपाटे आपले कंप्लीट झाले. सपाटे मारले आपण 7 ते 8 सेट मारले आपण 10-10चे. कारण की हे बघा, तुम्ही जास्त मारा ते इफेक्ट नाही, दररोज थोडे थोडेच मारा, पण कंटिन्युटी मारा, ते सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर आधी आपण सपाट्याच्या ऐवजी आधी आपण डिप्स मारत होतो उभं राहून, तर त्यांनी इफेक्ट पडला नाही. पण त्यांनी काय होतं, पहिले हातावर जोर द्यायला एकदम ठेवायचं. मला थोडंसं डिप्स पण 5च्या वरती मारता येत नव्हतं डिप्स, माहिती आहे पहिले. पण त्यांनी काय केलं, पहिले आपण सुरुवात केली उभं राहून डिप्स मारायचे, उभं राहायचं, डिप्स मारायचं, उभं राहायचं, डिप्स मारायचं, उभं राहायचं. त्यांनी काय झालं, हातामध्ये पॉवर आली. ह्याचे पण हातामध्ये पॉवर आली. आपण ते 1-2 महिने मारले. त्याच्यानंतर आपण मग आता इथं आल्यावर सपाटी चालू केली. तर आता हातामध्ये एकदम स्ट्रॉंग पॉवर आली. पहिले हातामध्ये पॉवरच नव्हती आपल्या. कारण की सगळ्यात बोर काम, जी खरं सांगू सगळ्यात जीवावर यायचं काम मला डिप्स होतं. डिप्स मारायला लई जीवावर येतं मला. तर काय सांगू, तर मग आता सपाटी मारू 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 हळूहळू सवय होऊन गेली. पण असेच तुम्ही कोणती पण गोष्ट असली ना, ती हळूहळू चालू करा. एक खटी चालू केला ना, एक तर बोर होशाल, नाही तर मग तुम्हाला हे होईल, काय म्हणतात, जमणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं, कोणती पण गोष्ट हळूहळू सुरू करा.
1 मारा, 2 मारा, 3 मारा, असं असं करता करता काय होतं, एक तर बॉडी सव होती आणि त्यात आवड निर्माण होती. आणि हळूहळू जशी तुमची बॉडी ग्रो करू लागली ना, तसं मारायला इंटरेस्ट होतो अजून. ही मेन गोष्ट आहे. तर चला, आजचा आपला अप्पर बॉडी वर्कआउट होता तो संपला. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला. तर चला, फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली. आज आपण केलं अप्पर बॉडी वर्कआउट. तर आणि आज बघितलं, आजारी कशामुळे पडतं माणूस जास्त, बिमार कशामुळे पडतं. एक तर स्वच्छता नसते, एक तर बाहेरचं खाणं. या 2 गोष्टीमुळे आजारी पडतं. आजारी पडलं तर ग्राउंडला प्रॉब्लेम येईल. एक तर ग्राउंडच्या सुट्ट्या 2-4 दिवस होत्या आणि त्याच्यानंतर वीकपणा येतो, तो वेगळा येतो. परत ते तुम्ही 15-20 दिवस मागत असाल. आणि रनिंगमध्ये आणि ग्राउंडमध्ये 15-20 दिवस मागं जाणं म्हणजे महिना 2 महिने मागे जाणे असं आहे. कॉम्पिटिशन लई आहे. तर त्याच्यामुळं चांगलं खा, हेल्दी राहा आणि कॉम्पिटिशन लई, मेहनत करा. तर चला, जायची तयारी करू आता. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट टॉपिक सोबत, नेक्स्ट चॅलेंज सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.